पोळ्याच्या खरेदीसाठी वाई बाजारात शेतकऱ्यांची गर्दी। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे माहूर अमजद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा पोळा सणावर महागाईने डोके वर काढलेले असतानाही त्याची पर्वा न करता पोळ्याचा शेवटचा बाजार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वाई बाजार येथील मंगळवारच्या आठवडी बाजारात बैलांचे साज व साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचा महत्त्वाचा सण पोळा असतो। हा सण 8 दिवसावर येऊन ठेपलेला असल्यामुळे शेतकरी पोळ्याच्या तयारीला लागलेला आहे। पोळ्याच्या दिवशी आपला बैल सर्वात चांगला दिसावा यासाठी शेतकरी बैलाची चांगली व्यवस्था करतात। यावर्षी महागाई जास्तच वाढल्याने शेतकऱ्यांकडे पैशाची चणचण आहे, परंतु वर्षातून एक वेळेस येणारा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकरी व्याजाने पैसे घेत आहेत। पोळ्याच्या तोंडावर सर्वच साहित्यांची भाववाढ झालेली आहे। बैलांच्या 1000 रुपयांच्या घागरमाळा 1600 रुपयांना झाल्या असून 1000 रुपयांचा झुला 1500 ते 3500 रुपये अशा इतर साहित्यामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे। पोळ्याच्या दिवशी घरात मातीच्या बैलांची पूजा केली जाते। गतवर्षी या बैलांची किंमत 10 रुपये जोडी होती, आता या जोडीचा भाव 30 रुपये झाला आहे। पोळ्याच्या दिवशी नारळाला सर्वाधिक महत्त्व असते। गावात असणाऱ्या प्रत्येक देवाच्या मंदिरात बैल पकडणाऱ्या सोबत असलेल्या सहकारी शेतकऱ्यास नारळ फोडावे लागतात। त्यामुळे 5 रुपयांना येणाऱ्या नारळाची किंमत आज 20 रुपये झाली आहे। पोळ्याच्या सणाला लागणाऱ्या सर्वच साहित्याच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही शेतकरी राजा महागाईची पर्वा न करता पोळा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी वाई बाजार परिसरातील जवळपास 40 गाव खेड्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिनांक 27 रोजीच्या येथील आठवडी बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। बैलांच्या सजावटीच्या साहित्याची शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची खरेदी केली आहे। ज्या ग्रामस्थांच्या घरी बैलांची व्यवस्था नाही असे ग्रामस्थ बाजारामधून मातीचे बैल विकत घेत आहेत आणि खऱ्या बैलांएवढीच मनोभावे या बैलांची पूजा करतात। या मातीच्या बैलांना सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची देखील आजच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।